नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ बनवतो आहे. मोठा ब्रेक झाला कारण काय अशा इंटरेस्टिंग मॅचेस होत नव्हत्या ना इंडियाच्या ना अजून कोणाच्या. फक्त ॲशेसच चालू होती. ॲशेसचं आपण करत होतो, पण मला वाटतं 4थी टेस्ट वगैरे मिस केली. ॲशेस संपली फायनली. 5 टेस्ट मॅचची सिरीज ऑस्ट्रेलियाने 4-1ने जिंकली. शेवटची टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने फर्स्ट इनिंगमध्ये 384 केले आणि दुसरी इनिंगमध्ये 342ला ऑल आऊट झाले. फर्स्ट इनिंगमध्ये जो रूट एकटाच खेळला, 161 केले त्याने. आणि सेकंड इनिंगमध्ये बेथल, जो नवीन त्यांचा वन डाऊन आलेला प्लेयर, त्यांनी 154 केले. तर हेच दोघांनी बॅटिंगमध्ये रन्स केले. बाकी कोणच काय करू शकत नाही. +50+ पण होते. एका इनिंगमध्ये ह्याचे होते 84 फर्स्ट इनिंगमध्ये. कोण? आपला हॅरी ब्रुक्स. ऑस्ट्रेलियाकडून पहिलीच इनिंग ते लोकांनी 567ची केली, ज्याच्यामध्ये 2 सेंचुरी होती. ट्रॅव्हिस हेड 163 आणि स्मिथ 138. आणि त्यांनी टार्गेट मग 161चं 5 विकेट्सने जिंकली मॅच. 5 विकेट गेले त्यांचे. अशा प्रकारे ॲशेस संपली. ॲशेसमध्ये मिचेल स्टार्क्स 31 विकेट घेतले टोटल. मॅन ऑफ द सिरीज तोच राहिला. मॅन ऑफ द मॅच याचा ट्रॅव्हिस हेडला दिलं. तर जबरदस्त झाली. ऑस्ट्रेलियाने खूप डॉमिनेट केलं इंग्लंडला. इंग्लंडकडून जसं क्रिकेट बघण्याची अपेक्षा होती ते दिसून आलं नाही. खूप इंग्लंडचं काय बोलतात त्याला, टेस्ट क्रिकेटमध्ये खूप गरज आहे त्यांना. चेंजेस म्हणण्यापेक्षा ॲटिट्यूड चेंज करायला पाहिजे. त्यांचा जो बॅसबॉलचा ॲटिट्यूड आहे तो सगळ्याच ठिकाणी नाही चालू शकत. पिच कंडिशन बघून त्यांनी अप्लाय करायला पाहिजे. तर अशा प्रकारे संपली सिरीज. इंडिया अंडर-19ची साऊथ आफ्रिकेबरोबर ODI सिरीज संपली. 3-0ने इंडियाने ती जिंकली आणि कॅप्टन होता वैभव सूर्यवंशी. त्यांनी एक सेंचुरी, हाफ सेंचुरी केली. लास्टच्या मॅचमध्ये पण त्यांनी काहीतरी 64 बॉलमध्ये 124 वगैरे समथिंग केले, असं काहीतरी. आणि एका मॅचमध्ये 29 बॉलमध्ये 64 रन वगैरे केले, असं त्याचा परफॉर्मन्स होता. परत आपला जॉर्ज करून आहे तो पण चांगला खेळला. त्याने पण सेंचुरी केली लास्ट मॅचमध्ये. तर अंडर-19 खूप चांगलं करतात. बघूया वर्ल्ड कपमध्ये काय करतात आहे. वैभव सूर्यवंशी कॅप्टन्सी ॲक्च्युअल तशी बघायला नाही मिळाली, कारण लाईव्ह मॅच बघता नाही आली कोणती. पण आता 3-0 केलं तर असेल कॅप्टनशिप पण बऱ्यापैकी त्याची. तर एक सगळ्यात महत्त्वाची न्यूज म्हणजे जे बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंना मारलं जातं आहे, त्याच्या निषेधार्थ बांगलादेशी खेळाडूंना IPLमध्ये खेळण्यास मनाई करण्याचं BCCIने ठरवलं आहे. त्याच्या आधी KKRने पण डिक्लेअर केलं होतं की मुस्तफिझुरला ते लोक कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणार आहे करून, आणि ते केलं. तर याच्यावर रिप्लाय म्हणून बांगलादेशचे जे क्रिकेटचे CEO आहेत त्यांनी सांगितले, जर इंडिया असं काही करणार आहे आमच्या प्लेयरच्या अगेन्स्ट, तर आम्हीसुद्धा इंडियामध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप सेफ्टीच्या कारणाने खेळणार नाही. तर आमचेसुद्धा मॅचेस श्रीलंकेमध्ये खेळवा, असं त्या लोकांनी BCCIला कळवलं आहे. ICCला. तर बघू काय होतं येणाऱ्या काळात. सगळं चुकीचं आहे, कारण तिकडे जे बांगलादेशमध्ये जे घडतं आहे त्याच्यामुळे असा स्टान्स घेणे योग्य आहे म्हणा. आपण जसं पाकिस्तानच्या प्लेयरच्या अगेन्स्ट पण घेतलं आहे की ते तिकडे दहशतवादी घटना त्या लोकांकडे होतात आहे म्हणून त्यांच्या प्लेयरला आपण इकडे खेळण्यास म्हणजे घेतच नाही करून. त्याचप्रमाणे मॅचेससुद्धा पाकिस्तानबरोबर आपण इंडियात ते लोक खेळायला तयार नाही, आपण पाकिस्तानमध्ये खेळायला तयार नाही. तसंच बांगलादेशबरोबर होणार. पण ह्याच्यामध्ये
जी आता दुबईमध्ये लीग चालू होती, इंटरनॅशनल लीग, त्याच्यामध्ये एम आयची जी टीम आहे त्याच्यामधून शकीबुल हसन खेळत होता. फायनल चालू होती, खेळत होता. आणि जेव्हा हे डिसिजन झालं त्याच वेळेला, मग असं असेल तर मग त्यावेळेला शकीबुल हसनलासुद्धा या लोकांनी ताबडतोब काढून टाकायला पाहिजे होतं, कारण ते शेवटी इंडियन बेस फ्रँचायझी ओनर आहेत ते, रिलायन्स. तर मग सगळ्यांना एकसारखेच रूल्स आणि एकाच नजरेतून बघायला पाहिजे आणि क्रायटेरिया सगळ्यांसाठी सेम असायला. बांगलादेश पाकिस्तान प्लेयर नाही तर मग ते कुठल्याच टीमचे कडून खेळायला नाही पाहिजे आणि कुठल्याच म्हणजे इंडियन्स बेस फ्रँचायझीकडून मग नसायलाच पाहिजे. तर असे थोडं थोडं कुठे कुठे हे होतं. त्याच्यामुळे असं वाटतं की काही लोकांना काय क्रायटेरिया वेगळा आहे. तर ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे क्रिकेटमध्ये. क्रिकेट म्हणजे आता म्हणजे काय, तर क्रिकेट किती म्हणाला तरी क्रिकेटमध्ये पॉलिटिक्स कुठून नाही कुठून येतं. आणि इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, इवन श्रीलंका अशा या कंट्री आहे, इथे येतं, अफगाणिस्तान वगैरे. तर त्याच्यामुळे क्रिकेट आणि पॉलिटिशियन सध्या एकत्र चालू आहे आणि त्याचा फटका क्रिकेटला खूप जास्त बसतो आहे. बघू येणाऱ्या काळात काय चेंजेस होतात आहे. अजून आता इंडियाची सिरीज चालू होणार आहे न्यूझीलंडबरोबर, ODI वगैरे, T20 टीम सिलेक्शनसुद्धा झालेले आहे. तर बघू कसं काय विराट कोहली, रोहित शर्मा परफॉर्म करते परत 2020मध्ये. तर मित्रांनो सध्या एवढंच आहे. अजून काही अपडेट न्यूज असतील तर आपण येणाऱ्या भागात तुमच्याशी शेअर करू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.